इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे शून्य कचरा जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली। महापालिका आयुक्त विकास ढाकणे यांच्या आदेशाने प्रभाग 18 मध्ये अभियानाची सुरुवात करण्यात आली। शून्य कचरा म्हणजे कचऱ्याचे वर्गीकरण आहे। त्याच ठिकाणी कचऱ्याची विल्हेवाट लावणे, सुका आणि ओला कचरा वेगवेगळा केला जाणार आहे। ओला कचऱ्यासाठी महापालिकेने कंपोस्ट पीट बनवले। या कंपोस्ट पीटमध्ये कचरा टाकून कंपोस्ट केला जाणार आहे, तर सुका कचरा जमा करून त्याची देखील विल्हेवाट लावली जाणार आहे। याची माहिती प्रभागातील नागरिकांना व्हावी यासाठी महापालिकेकडून एक बैठक आयोजित करून नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आलं। शहरातील नागरिकांनी ओला आणि सुका कचरा याचे वर्गीकरण करून महानगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी यांनी केले आहे। उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रभाग समिती क्रमांक 4 मधील पॅनल नंबर 18 या पॅनलमध्ये शून्य कचरा मोहीम राबवण्याचे आदेश माननीय आयुक्त श्री विकास ढाकणे यांनी दिलेले आहेत। त्या अनुषंगाने आम्ही 1 जानेवारी 2025 पासून या प्रभागात शून्य कचरा ही मोहीम राबवणार आहोत। शून्य कचरा म्हणजे कचऱ्याचे वर्गीकरण करणे आणि आहे त्याच ठिकाणी विल्हेवाट लावणे। तर यामध्ये सुका कचरा आणि ओला कचरा दोन्ही वेगवेगळे केले जाणार आहेत। ओला कचरा आहे त्याच्यासाठी महापालिकेने कंपोस्ट पीट बनवलेले आहेत। त्या कंपोस्ट पीटमध्ये तो कचरा टाकून त्याचं कंपोस्ट करणार आहे आणि सुका कचरा आहे तो जमा करून त्याची विल्हेवाट लावणार आहे। तो रिसायकल रियूज या पद्धतीने त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे। तर याची माहिती प्रभागातील नागरिकांना व्हावी यासाठी आज इथे या प्रभागात राहणारे नागरिक, इमारतीचे, सोसायटीचे मेंबर्स, तसे तिथले जे NGO आहेत, माजी नगरसेवक आहेत, या सर्वांची एक बैठक आयोजित केलेली आहे। या बैठकीत ही मोहीम कशा प्रकारे राबवण्यात येणार आहे त्याची माहिती देण्यात येत आहे। यासाठी आज इथं आम्ही ही बैठक आयोजित केलेली आहे आणि मी सर्व नागरिकांना विनंती करेन की त्यांनी देखील त्यांच्या घरामध्ये दोन्ही सुका आणि ओला या कचऱ्याचे वर्गीकरण चालू करावे आणि महापालिकेच्या या मोहिमेत सहकार्य करावे। तर इतरही प्रभागांमध्ये ही जी मोहीम आहे ते सर्व शहरभर राबवली जाणार आहे का? या प्रायोगिक तत्वावर प्रभाग क्रमांक 18 मध्ये ही मोहीम सुरू करण्यात आलेली आहे। या मोहिमेला यश मिळाल्यानंतर इतर प्रभागात देखील टप्प्याटप्प्याने ही मोहीम सुरू करण्यात येणार आहे।